साठा हा 94.08% जाऊन पोहोचलाय। धरणातनं पाण्याचा चांगलाच विसर्गही वाढवण्यात आलाय। गिरणा धरणाचे 6 वक्री दरवाजे देखील उघडण्यात आले। धरणामधनं 7128 क्युसेक्स असा पाण्याचा विसर्ग होतोय। गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। धरण भरले त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलाय। मालेगाव नांदगावचा पाणी प्रश्न देखील मिटलेला आहे। अधिक माहिती घेऊयात। निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, काय अधिक माहिती? नाशिकच्या गिरणा खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापासून समाधानकारक पाऊस बरसत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं समजलं जाणाऱ्या गिरणा धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होताना दिसते। आता गिरणा धरणाचा पाणी साठा जवळपास 95% जाऊन पोहोचला आहे आणि दुपारी 12:30 वाजेपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग तो वाढवण्यात आला होता। सकाळी तो पाण्याचा विसर्ग जो होता तो 7128 क्युसेक्स इतका होता आणि आता तो 9504 इतका करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना जे आहेत ते सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जवळपास 10 वक्र दरवाजे आहेत ते आता उघडण्यात आले आणि गिरणा धरण जे ते भरत आल्यामुळे आता नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातल्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त होतात। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश। तर धरणाचा पाणी साठा हा 94.8% पोहोचलेला आहे। नाशिककरांची चिंता जी आहे ती मिटलेली आहे आणि सध्या 6 वक्री दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले।